बकासूर आणि हरणे ही जोडी पलवा दादांना सांगत जा, तर याबद्दल शक्य आहे का? आता मोहिलला जर वाटला की हरण्याची ही गाडी जर पालवावी आणि हरण्याला त्यांनी हे केलेलं आहे तर कधी हरण्याने त्याला केलेलं आहे. दोन्ही बैल त्यात तारा दोरत आहेत, काही विषय नाही. हरण्या पलून पुशेगाव झाला नसता, त्याला साथ दिली राजाने आणि आलेली 2-4 मैदानं मोठी मोठी आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला थोडासा ग्लुकोज आणि थोडासा आराम, त्याला थोडासा वार्मअप म्हणजे फेरे तर कंट्रोल. आज आपण ज्या एरियात जाऊ त्या एरियात हरण्याचे मालक म्हणून एवढी प्रसिद्धी भेटते की अशी ही दुसऱ्या कशातच नसती भेटली. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध गाडा मालक बबलू शेठ म्हणजे हेमंत फुलोरे शेठ. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर आज आपण आपला घरचा साजचा फेरा बघितला, तर त्या फेऱ्याबद्दल सांगा ना. घरचा साज मी पहिले पलवला था, पण बिना पब्लिक मध्ये त्याला फेरा मारला तर चांगल्यापैकी पळाला था. कुठे तरी मला आज अडचण अशी वाटायला लागली की रात्रीच्या वेळेला जी आपण म्हणजे काटे मानवलेला बैल असते तिथं पोरं रात्री तो रोड कॉन्क्रीटच्या रस्त्यावर फिरवतात. त्याच्यामुळे कुठेतरी त्याची पायाची नखी जरा जास्त घासल्यासारखी वाटते. तर त्याला कुठेतरी आज पळायला मला तकलीफ वाटली म्हणजे असं, कारण ज्या दिवसाला आम्ही फेरा मारला त्या दिवशी जास्त स्पीड लावला था, आज थोडा कमी लावला. पण कुठे तरी त्याची काय कमतरता आहे ती मला थोडीशी जाणवली. तर मी आता त्याला फुऱ्या करून पत्री मारण्याचा प्रयत्न करेल आणि पुढच्या मैदानाला तो अजून 2 पावलं चांगल्यापैकी पळेल एवढी अपेक्षा आहे. बरोबर. आणि हरण्याबद्दल काय सांगा, कारण हरण्याने आपलं नाव भरपूरच पुढे घेऊन गेलं. आपल्याला थारचा मानकरी, तर पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी असे भरपूर असे नामांकित मैदानामध्ये आपल्याला गुलालात ठेवलेलं, त्याबद्दल सांगा. हरण्याने तर आपली आता जी खेळण्याची जी उत्सुकता कमी होती ती जास्त आता लावली. म्हणजे कुठेतरी तो एवढा याच्यात पळाला की त्यांनी कुठेतरी मालकाचं नावही तेवढाच प्रसिद्ध करून ठेवलं. आज आपण ज्या एरियात जाऊ त्या एरियात हरण्याचे मालक म्हणून एवढी प्रसिद्धी भेटते की अशी ही दुसऱ्या कशातच नसती भेटली, एवढी हरण्याने मिळून दिली. आणि आता घाटावर जाण्याची तयारी वगैरे कशी असणार आहे? कधी जाणार आहे हरण्या? घाटावरती आता चालूच होईल आता, कारण मी लास्ट फेरा माझा आजचा होता आणि बैल मी स्पेअर मध्ये ठेवलेला होता म्हणजे थोडासा आरामासाठी. तर आता आराम पण झाला, थोडासा ग्लुकोज त्याला चढवले ते एक एनर्जी म्हणून, आणि ते कम्प्लीट झाले. मग त्याच्यामुळे आता मला कोणतीच काही अडचण नाही. आणि आज हरणे चांगल्यापैकी पळाला आणि याच्या पुढे तो 100% कमबॅक करेल मैदानाला. नक्की काय झालं होतं? ग्लुकोज वगैरे चढवलेला हरण्याला काय झालं होतं? नाही, हरण्याला काहीच नाही, फक्त बाईटी होता. कुठेशी तरी त्याचे कॅल्शियम हे ते थोडीशी त्याची फिटनेस तर पाहिजे होती. आता आलेली 2-4 मैदानं मोठी मोठी आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला थोडासा ग्लुकोज आणि थोडासा आराम, त्याला थोडासा वार्मअप म्हणजे फेरे तर कंटिन्यू चालूच होते. म्हणजे कोणत्या गोष्टीला काही असा तो आजारात नव्हता. पण आपल्याला जी फिटनेस पाहिजे होती ती आम्ही आता करण्याची तयारी केली आणि ती आता बऱ्यापैकी झाली. म्हणून आज आम्ही फेरा मारला आणि याच्यानंतर आता येणाऱ्या मैदानांना त्याला सज्ज करू. आणि खास करून हरण्याप्रेमींचा एक प्रश्न असतो की बकासूर आणि हरणे ही जोडी पलवा दादांना सांगत जा, तर याबद्दल शक्य आहे का? 3 फेऱ्यामध्ये आपल्याला गाडी दिसेल? हा उजवीलाच पळातो, बकासूर ही उजवीलाच पळातो. शेवटला कसं आहे, प्रत्येक गाडा मालकाला असं वाटतं की ज्याचा त्याचा खांदा ज्याचा त्यांनी घेऊन पळावा. बरोबर. त्याच्यामुळे कोणी रिस्क घेण्याचा प्रयत्न करणार नाही. मी डावीला तर घेऊन कधी करणार नाही, कारण आज परत केली नाही, याच्या पुढेही करणार नाही. बरोबर. आणि जर समजा कधी बायचान्स जर मोहिलला जर वाटला की हरण्याची ही गाडी जर पलवावी आणि तो जर डावीला पलवत असेल तर त्याच्यात मला कोणती अडचण नाही. पण वैयक्तिक मी कोणता खांदा चेंज करून नको ते करून घेणार नाही. पब्लिकला वाटतं, कारण दोन्ही बैल नामची नाही, दोन्ही बैल चांगल्यापैकी पळतात, दोन्ही कधी एकामेकाला कमबॅक करत पळतात. कारण तुम्ही बघितलं असेल कधी हरण्याला त्यांनी हे केलेलं आहे तर कधी हरण्याने त्याला केलेलं आहे. दोन्ही बैल त्यात तारा दोरत आहेत, काही विषय नाही. फक्त असतं काय, सर्व पायऱ्यांवरती असते. जसा पायरा ज्याला टॉप भेटेल तसा त्याचा नंदी टॉप मध्ये पळातो, कारण काही एक बैलाचा खेळ नाही हा. बरोबर. त्याच्यामुळे ज्या बैलाचा पायरा असेल तो बैल त्या मैदानाला सक्सेसफुल असतो. आणि हिंदकेसरी राजाबद्दल काय सांगा? राजाने देखील हरण्याची भरपूर वेळा साथ दिलेली आहे, दोघांनी मिळून असे गुलालाचे मानकरी राहिलेले दोन्ही ही जोडी, याबद्दल काय सांगाल? नाही, राजा पण पळातो चांगला आणि कुठेशी तरी आता बघा मी तुम्हाला तेच बोललो की एक हरण्या पळून पुशेगाव झाला नसता, त्याला साथ दिली राजाने. आणि एक राजा पळून पण तो काही पुशेगावचा मानकरी झाला नसता, त्याला ही साथ दिली हरण्याने. अशी गाडी जर ज्या वेळेस जुटून पळेल त्यावेळेस कुठेशी तरी तो 100% फायनलचा मानकरी बनण्याचा ती गाडी प्रयत्न करेल. आणि तोही चांगला पळतो, हरण्याही चांगला पळतो. कदाचित तुम्हाला जर वाटलंच आम्हाला तर ती गाडी पण पळताना दिसेल. तर दादा धन्यवाद, तुम्ही मोलाचं वेळ दिलं त्याच्यासाठी. आणि दादांना देखील जायचं आहे
त्यांचं वेगळं असं काम आहे. सो दादांनी आपल्या मौल्यवान वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.